जलगांव स्थानीय अपराध शाखा और जिला पेट पुलिस ने एक संयुक्त कार्यवाही में शहर के भीतर चल रहे ड्रग्स नेटवर्क पर बड़ा प्रहार किया है। पुलिस ने जाल बिछाकर 2 शातिर ड्रग तस्करों को रंगे हाथों गिरफ्तार किया है। आरोपियों के पास से 56.21 ग्राम एंटी ड्रग्स और एक बाइक समेत कुल 3,06,000 रुपए का मुद्देमाल जब्त किया गया है। इस मामले में पुलिस एक अन्य फरारी आरोपी की भी तलाश कर रही है। पुलिस को गुप्त सूचना मिली थी कि छत्रपति शिवाजी महाराज पुतले के पीछे स्थित GS मैदान परिसर में ड्रग्स की डीलिंग होने वाली है। सूचना के आधार पर पुलिस ने घेराबंदी कर जयेश देवीदास तायरे और हितेंद्र शिवाजी परदेसी को धर दबोचा। तलाशी के दौरान उनके पास से 56.21 ग्राम मेफेड्रोन ड्रग्स बरामद हुआ है। पुलिस के मुताबिक पकड़े गए आरोपियों में से जयेश तायरे पर पहले भी कई आपराधिक मामले दर्ज है। जलगांव के पुलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे ने इसे बड़ी कामयाबी की जानकारी देते हुए नागरिकों से अपील की है कि वे शहर को नशा मुक्त बनाने में पुलिस की मदद करें। आज पहाटे 10 जुलैला पहाटे 2:30 वाजेच्या सुमारास LCBला एक गुप्त बातमी मिळाली होती की जे आपलं GS ग्राउंड आहे तिथं काही मुलं MD विक्रीसाठी येत आहेत म्हणून। तर त्यानंतर मग आपण सापळा रचला। सापळ्यामध्ये आपल्याला 3 जण मिळून आले। एक आंध्राचा फायदा घेऊन पळून गेला। 2 जणांची जी अंगझडती आहे ते घेतल्यानंतर 56 ग्राम MD मिळालेला आहे आणि आपण 56 ग्राम MD आणि एक मोटरसायकल असा 3,06,540 रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे। आणि जे आरोपी अटक केलेले आहेत त्यांचं नाव आहे जयेश तायडे आणि दुसरा हितेंद्र परदेशी आणि एक आरोपी आहे भैया सोनवणे राहणार कंचननगर, हा फरार आहे। त्याचा आपण शोध घेत आहोत। गुन्हे दाखल आहेत पण NDPS विषयक नाहीयेत। हा त्यांचा NDPSचा गांजाचा किंवा ड्रग्सचा असा पहिला गुन्हा आहे। नाही, त्याचा तपास चालू आहे। फक्त एवढंच होतं की हे दोघं जे ड्रग्स घेत होते, जे अटक आहेत विकत आणत होते, ते भैया सोनवणेकडून आणत होते। ही प्राथमिक माहिती आहे। त्याच्याकडून 2,000ला घेत होते आणि समोर 2,500ला विकत होते। जयेश तायडे हा हरिओम नगर मोहन टॉकीज जवळ राहणार आहे जळगावचा आणि दुसरा हितेंद्र जो परदेशी आहे तो कांचननगर जळगावचा राहणार आहे। 56 ग्रामची जी किंमत आहे ती लावली आहे 2,81,540 रुपये। हे यापैकी जो जयेश आहे तायडे, त्याला पाचा तायडे म्हणतात, उर्फ पाचा तायडे, तो स्वतःही घेतो आणि विक्री पण करतो। त्याचा तपास चालू आहे। आज पहिलाच दिवस आहे। आता आज आपण PC साठी जात आहोत पोलीस कस्टडीवर। गुन्हा दाखल झालेला आहे। CR नंबर 217/2026 NDPS ऍक्ट आणि जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला रजिस्टर्ड आहे हा गुन्हा। सदरची कारवाई ही जळगाव जिल्ह्याचे माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे। यामध्ये LCBचे अधिकारी, अंमलदार आणि जिल्हा पेठचे अधिकारी, अंमलदार अशा सगळ्यांचा सहभाग आहे।